तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आज पहाटे 3 वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये असलेल्या अर्धमसला गावामध्ये एका मशिदीमध्ये स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे। या प्रकरणाची गंभीरता समजता पोलीस पहाटेच तिथे उपस्थित झाली आणि हा स्फोट दोन युवकांनी घडवून आणल्याचे समोर आले। तसेच त्या दोन युवकांना पोलिसांनी अटकही केली। गावातील काही स्थानिक वादामुळे जिलेटिनच्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणल्याची बातमी समोर येत आहे। या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे। तसेच पोलिसांनी शांततेचे आव्हानही दिले आहे। या दरम्यान युवकांचे स्फोट करण्यापूर्वीचे इंटरनेटवर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आता या घटनेवरती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचे काय म्हणणे आहे हे आपण ऐकू। असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचले होते आणि सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी म्हणून बीड पोलिसांनी अटक केले होते। फिर्याद जशी आहे ते फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे। त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे। 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे। FIR दाखल झालेली आहे। ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेले आहे। त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो। त्यामुळे ॲज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा। पोलीस प्रशासनातर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार। चला, आता ही घटना तर घडली, जिला कोण बदलू नाही शकत, पण कमेंटमध्ये सर्व माझ्या हिंदू बांधवांनी मला एक गोष्ट सांगा की तुमच्या दृष्टिकोनातून ही घटना तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य वाटते।